जुही तू काय करून राहिली? रिकामी आहे का थोडा वेळ? ताई काही नाही, मी हे चादर लावत होती बेडवरची. या ना. काय म्हणत होत्या? एसी कोण बंद केला हो? गरमी निघून राहिली का तुला? पायबर भल्ली गरमी होऊन राहिली. थंडीच्या अंत इकडे आली मी. तिकडच्या खोलीत भल्ली गरमी होऊन राहिली होती. मग म्हटलं सर जुहीच्या खोलीत जातो म्हटलं. एसी चालू होता ताई. आईने नाही म्हटलं. आई म्हणे तू म्हणे एसी चालू ठेवतो म्हणे एकसारखी, बिल येते म्हणे. तर मग मी म्हटलं ठीक आहे बा, बंद करतो म्हटलं. म्हणून मग मी बंद करून दिला. मला म्हणे पंखा लावत जाय म्हणे, एसी लावत नको जाऊ म्हणे, नाही तर काढून ठेवून दे म्हणे तो. आईचं कारस्थान आहे का हे? आईले मोठे गुरु सुचून राहिले आता नाही. काही नाही होत, कर चालू चालू कर म्हणून तेव्हा पाहिलं जाईल. मी आहे ना. आई कल्ला कर ना ताई. अजून येईन इकडे. अजून म्हणून ते एसी चालू केला काय म्हणून. बिल काही तुला भरायला लागते काय म्हणून. तर तू हाव म्हण ना. बिल कोण भरण? तूच भरशील ना. हा, तू आणि तुझ्या नवरा दोघंच भरण ना तुम्ही. मग हाव म्हण ना. हो म्हणा भरतो म्हणा आम्ही. तुम्हाला काय करायला लागते म्हणा अशी म्हणत जा ना. नाही ताई अशी कशी म्हणू? सासू येईन त्या बाय. मी कशी बोलू अशी? ठीक आहे, बिल तर मी भरूनच राहिली, भरणारच आहे. पण आता त्याला अजून माहित नाही ना मी भरतो का त्या भरून म्हणून. त्याला असं वाटतं की खूप बिल येईन बा. अहो बाई गरमी खूप होते. गरमीच्या यानं पाहिजे. एवढ्या एसी आणला तो जर बंद राहिला तर खराब नेऊन काय तो. कर चालू कर बरं. मी ते एसीची हवा घ्यायला चालली. काय करतो तिकडे एवढी गरमी होऊन राहिली. माझ्या मायनं साधा एक कूलर नाही आणला म्हटलं आतापर्यंत. तिला मी मागल्या दिवशी म्हटलं बरं आई एक कूलर घेऊन घे म्हटलं. तर ते महिनाभर माझ्या घरीच होती. तिथे एसीत राहिली बरं. तिला तर आवडते एसीची हवा. माझ्या घरी तर मस्त एसीत झोपत जायते. मला नाही म्हटलं ना. कशीच नाही म्हटलं. नको लावू म्हणे एसी गिसी लावू नको म्हणे. लावायचा आहे तर पंखा लाव म्हणे. खोटं नाही सांगत ताई. माझ्याकडून राहिलंच नाही होत बा बिना एसीचं. तिथं कसं आमच्या इथं हॉस्टेलमध्ये पूर्ण इकडे एसी लागले होते. त्याच्यानं आम्हाला कधी बिना एसीचं राहायचं काम नाही पडलं. आता की नाही राहिलंच नाही होत. लाव बरं तू, कर चालू कर. बरं ताई, पण तुम्ही पाहिजे बा. आई बोलल्या तर. आई खूप बोलते, मला तर खूपच बोलते. डोकं फिरलाय तिचं. लाव बरं तू एसी लाव. मी तयारी करायला येतो इकडे. आज बाया बोलावल्या आहे ना. 5-6 बाया बोलावल्या आहे ना. तर त्या येईन ना. तोपर्यंत मी तयारी झाली पाहिजे. तर मी येतो तयारी करायला इकडे. तू करणं साडी नाही घालत काय? काही साड्या असता नाही आणल्या मी. आता कोणती साडी घालू? बाहेर गेलीच नाही त्या दिवसपासून. अहो तर माईवाली घाल नाही एखादी. लागून तेवढ्या तर साड्या आहे. घाल मी साडी एखादी. बरं ताई ठीक आहे. मी येतो तिकडून, तोपर्यंत तू एसी चालू करून ठेवा. मी साडी गिडी घेऊन येते, तुझ्यासाठी आणतो आणि माईवाली माझ्यासाठी आणतो. आणि मग मी मेकअप करून थोडंसं करून देतो मला. काय हो ताई करून देतो ना. या ना तुम्ही. ठीक आहे येतो मग. काय बरं मोहिनीताई किती चांगली आहे. आता म्हणते मला सगळेजण का मोहिनीताई खडूस आहे. पण नाही मोहिनीताई खरोखर चांगली आहे. मग निदान आपला विचार तरी करते. किती लवकर म्हटलं ते एसी चालू कर. मी मला राहिले मी बोलन. आणि हे बाकी तर कोणी माझा विचार करत नाही एवढा. पण खरंच मोहिनीताई चांगल्या आहे. एसी चालू करून देतो मी आता ताईसाठी. हो ना, एसीची हवा नाही घेऊ देत सासू. तिथं तरी हवा भेटे. इथं तर भेदभेदच करायला लागते काही. म्हणून म्हणते का खरंच सासर असंच राहते. सगळं काम भेदभेद करायला लागते. झालं बापा सगळं. आता नाश्ताही करणं झाला आणि तयारीही झाल्या. आता ते खुर्ची आणायची राहिली फक्त डेकोरेशनची. सोफा का काय म्हणते पाडदा म्हणते त्याला, तर ते आणायचं राहिलं. आता ह्या कधी येते ना कधी आणते बापा. कुठं गेली होती मग तू? मी जुहीच्या खोलीत होती ना. तयारी करायला जातो म्हटलं तिच्या खोलीत. इकडे तर भल्ली गरमी होऊन राहिली. तिच्या खोलीत जातो म्हटलं तर तिचा एसी बंद होता. तिच्या खोलीत गरमी होऊन राहिली होती. तिचा कोण एसी बंद आहे? खराब झाला काय? खराब कायले झाला होता आई? आपली आई ना तिथं गेली बुटा घालाले. तू सांग मला. आता त्या पोरीला सवय आहे एसीची पहिल्यापासून. आता ते लावून राहिली. बिल येतेच भरण. मग आईने काय करत चालली मनाची. बिल येते नसन तसन बंद करून दे. पंखा लावत जाय. एसी लावायची काही गरज नाही आहे, काढून फेकून दे. असं म्हणायची काय गरज आहे आईले. आई बिना कधी कधी भल्लच करते. लागन तर आईले हवा पाहिजे बरं. इथं म्हणतो आईले असं वाटत असन का सून मस्त एसीची हवा घेऊन राहिली आणि मी इकडे आहे. आई अशीच करते. आईला किती डाव म्हणतो मी. आई बोलत नको जाऊ. बोलू बोलू इचकून टाकशील एखाद्या डाव. कसं आहे चांगली आहे आता ते, तर तिला चांगलं राहू दे. उद्या चालून आता आपल्याला बाई तिच्याही समोर सांगता नाही येत, तिच्याही समोर काही सांगता नाही येत. दोघीला सांगायला लागन तर चांगलंच सांगायला लागन. नाही तर सुनीले जास्त हे करशील तर ते उद्या आईच्या डोक्यावर बसून जाईल. असं होईल ना ते. मी तर सांगत असतो तिले ऐकत नको जाऊ म्हणून सासूची. मीच नाही ऐकत तर तिला कायला सांगू असं मी माय. मी सप्पाच सांगतो तिले. गलत जर बोलत असन तर मग माय असो का कोणी असो तू उत्तर नक्की दे. जर ते जर बरोबर असेल तर तू बोलू नको काहीच. अशी काय शिकवतो तिला उलट. तुला माहित आहे का अजून तिचा स्वभाव कसा आहे तर. जमते माली ते आपल्या घरात नवीन कोणतीच पोरगी बोलत नाही. आणि तिला जर बोलायची सवय असेल तर तिला तू आतापासूनच हे देऊन देशील. नाही तिला बोलाय म्हटलं तरी बोलत नाही ते. म्हणजे अशी उद्धट नाही आहे ती पोरगी. मग काय ओळखलं त्या तिला अजून पाहिजे ना तू. हे कधीच अशी बोलणार नाही म्हटलं. ते मी तिला मजाक करत असतो का अशी म्हणायले तशी म्हणायले माहीत पडते बाई म्हणते काय तर. पण ते म्हणतच नाही. तयारी करतो म्हटलं आता. साडी घेऊन जातो तिच्या खोलीत. तिला देतो एक साडी घालायला आणि मी नेतो म्हटलं बाईवाली साडी घालायला. हा मी बाया सांगितली आई ना. ते मी नाश्ता काढून राहिली होती. काडकूड करून ठेवून दिला म्हणजे बरा राहते. आल्या बाया झाला कार्यक्रम ओटी गेटी भरली का बस
देऊन देता येते त्याला नाश्ता. बरं बरं ठीक आहे ना ताई. लावला होता जवायला फोन घेऊन लावला होता? नाही ना ताई, लावलाच नाही मग त्याला फोन. ते काय माहित मला म्हणत त्या म्हणून वक्तावर बोलवून राहिली म्हणून मला. तर बरोबर आहे ना, कालपासून ठरलं, काल परवापासून. तुझं काम नव्हतं का त्याला सांगणं फोन करून? नाही म्हटलं सांगून म्हटलं आता, म्हणून मी सांगता सांगता राहूनच गेली. आता करतो मी त्याला फोन, या ना म्हणून. घंटाच भरासाठी ये जा म्हणून, पण या म्हणून. हो तर त्याला तेवढंच रिकाम पण आहे. घंटाभरी आले, उठले का चालले. अहो सुट्टीच काय आज, रविवार आहे ना. अमाय हो गड्या, सुट्टीच असं आज नाही. सुट्टीच्या दिवशी यायला जास्त काम असते ताई अजून. काऊन का, सुट्टीच्या दिवशी यायच्या मीटिंगा हे येते ना लोक बाहेरचे, त्या दिवशी घेते. म्हणून रविवारी यायचा कधी कधी खाली नसते, कधी कधी खालीच असते. लावणं तर लावून तर पाय, नाही तर मग तिकडे बाया येईन, सारा कार्यक्रम सरतीन, नाही आले म्हणजे मग. बरं बरं लावतो थांब. भल्ली जीव काढी आहे ही. जराचं काय म्हणते तर काम करायच्या बाबतीत ना भल्ली ऑर्गलपणा करते. एक फोन लावायला नाही पाहिजे काय, माणसाला फोन लावून तर माणसाला माहीत राहील काय ते का माहीत आहे काय. अरे बाई बबिता, पाहून घे बरं ह्या पाडणं पाय बरं, पसंत येते काय तर पाहून घे, नाही तर मग दुसरा आणायला बरा होते. तिथं अजून दुसराही आहे, पण ह्या थोडासा बरा वाटला तर मग ह्या चालला. बाबा चांगला तर वाटून राहिला, ह्याच चांगला वाटून राहिला. नाही तिले जास्त डेकोरेशन पाहिजे नाही म्हणते, आवडत नाही म्हणते तिले. नाही तर माझा विचार होता ते चंद्रनी इतके असा तो सांगावा म्हणून, पण बाई नाही म्हणे आपली बसणार नाही म्हणे मी, म्हणून मग ह्या सांगितला. आता याच्यावरच ते बसते का नाही बसत, खुर्चीवरच बसत म्हणे मी घरच्या साध्या. पण मी म्हटलं नाही, एकच डाव कार्यक्रम होते तर बसजो म्हटलं याच्यावर, म्हणून हे बोलावलं. राहू देऊ का मग ह्या? हा राहू दे ना, ह्या इथं ह्याच ठेवून देतो आता. बरं मग माझं काम झालं ना, आता जाऊ ना का काही आणून देऊन लागते आता? नाही बाबा, आता तसं काही आणून तर पाहिजे नाही, पण पाडणं तर मोहितले सांगितलं होता, तुम्ही कसे काय घेऊन आले? हो तर मोहितनंच आणला त्यानं. त्याला फोन आला कोणाचा तरी, त्याचा बॉसचा आहे काय तर तो बाहेर थांबला आणि मी इकडे अंदर घेऊन आलो याले. बरं बाबा ठीक आहे ना, आता मी त्याला ठेवून देतो इथं. आता तसं तुमचं काम तर आहे नाही, पण कधी पडलं तर मग सांगतो. बरं ठीक आहे. बापा कुठून आणलं बाबा एवढा साजरा पाडणं बबिता? आई भाड्यानं भेटते ना, तिथून आणला यानं. मोहितनं आणला म्हणते, बाबाने आणून दिला अंदर. असं पण ते बसन व्हायच्या ते तर म्हणे काही करू नको म्हणे. आई कोणी असंच म्हणत असते, कोणीच नाही म्हणत कर म्हणून, पण केल्यावर सगळेजण हाऊस पुरी करत असते. तर करू दे ना, जाऊ दे ना, भाडंच वाया जाईन कणी. त्याच्यापेक्षा तिले आणू द्या, आणलं तर आणलं, आता करू देतो तिले. केली तर हाऊस तिनं ठीक आहे, नाही केली तर वापस करून देऊ. 2-4 फोटो तर काढून निदान ते ह्याच्यात बसून. काय माहित बापा आता काय करते ना काय नाही. तर तुला तर माहिती आहे जिद्दी आहे ती पोरगी पहिलेच, जे म्हणते तेच करते. उपट आहे जराशी, जाऊ दे. नाही सगळेजण सारखे थोडी असते काही, कोणी लोक कसे असते कोणी लोक कसे असते. हे अलगच आहे बाई, अलगच आहे. थंडावा येऊन राहिला, एसी लावला काही न अजून. तिला म्हटलं होतं ना, अशा आहे सुना ऐकत नाही काही. आई लावू दे ना, काहून तू तिच्या मागे लागली? हा लावू दे एसी, तिनं लावासाठीच आणला ना. तिला कशी सवय आहे एसीत राहायची. बरोबर आहे बाई, एसीत राहायची सवय आहे, पण बिल कोण भरण मग? आम्ही भराव काही बिल एवढाले? आम्हाला म्हटलं 500 रुपयाच्या वर तर बिल नाही येत. आणि आता हे एसी लावले म्हणजे नाही येईन ते 5-5 हजार रुपये बिल, तर तेच भरण ना. ते पाहून तर घेतो आता या महिन्यात भरते नाही भरत का विनाकारणच काय म्हणते कटकट लावता. आता कटकट नाही लावत हो बाई, पण माझं म्हणणं काय आहे का आता तू सवय पाड ह्या हवेतली पंख्याच्या. आई एसीत राहणाऱ्या माणसाले पंखाने भावत म्हटलं, त्याला एसीच पाहिजे. आणि आता तिनंच आणला तिच्या पैशानं. त्याला दोघीले सवय आहे राहायची. कसं आहे मोठ्या मोठ्या शहरात भाड्याच्या खोलीत म्हणा किंवा याच्यात हॉस्टेलवर सगळे इकडे एसी लावले राहते. तिला झाली सवय त्या गोष्टीची. मग आता लावू दे ना, तिने तिच्या पैशानं आणला, तिचेच पैसे भरण. नोकरीवर आहे तुझी सोन, काही रिकामी आहे नाही. आणि सध्या घरी आहे म्हणून, घरी नाही राहिली म्हणजे दिवसभर तिकडेच राहत जाईल. मग कायले कटकट करतो तू विनाकारण? आता अशी कटकट करशील का नाही, तिच्या डोक्यात तेच बसून जाईल. माझी सासू काही चांगली नाही वागत म्हणून माझ्यासोबत. आम्ही काय आहे, आम्ही 2 दिवस राहून चाललो जाऊ. तिच्याच सोबत राहिना शेवटी. तुले काही पाडला कोण आणलं आता? मॅच आणला. काऊन आवडला नाही का तुले? अगो मला आवडते, पण मला कधी शरमच येते त्याच्यात बसायची, म्हणून तर नाही म्हणून मी तुले. तर त्या बोलावलाच काय शेवटी. मोहिनी एकच डाव बसायला भेटते याच्यात, एकच चान्स येते जीवनात. करून घे हाऊस पुरी, ह्याच्या डबल येत नसते. आणि कायची शरम यायच्या, सारे लोक बसून राहिले, एवढे मोठ्या मोठ्या कार्यक्रम आहेत, आपण तर घरातच करून राहिलो. आणि खुर्चीवर बसत नसते, याला पाडण्याच पाहिजे असते. ठीक आहे ना, तर बसून जाईल ना, तसा चांगला दिसून राहिला पाडणा. हो तर तू या हिशोबाचाच बोलावलाय बरोबर. तुला बसता येईन पद्धतशीर आणि तुला आवड नाही. हा ठीक आहे ना, बसून जाईल. सोफ्यावर बसल्यासारखाच आहे तो, काही असं पाळणा वाटत नाही. हा ना ठीक आहे ना, बसन ना. का त्या सासू किसूले नाही केला काय फोन एखादा? सासूले जाऊले अन आपलं जवळले येले फोन नाही लावा लागत होते काय त्या? आई माझ्या सासूले फोन लावला तर ते काही येत नाही, येतही नाही. आणि आपली हौस काही पुरी करतही नाही. तिला आवड नाही सुनी गिनीची. पण जाऊ आली असती, परी आली असती, परी म्हण किंवा वैशालीताईला लावला ना फोन. त्यामुळे जमलं तर येतो म्हणे, नाही तर काही नक्की नाही म्हणे बाई. कारण का त्याची कंडिशन अशीच आहे,
मी त्याला जबरदस्ती करू नाही शकत. तुझ्या सासूले सोनाईची खुशीच नाही आहे बाई. सोनाईचीच काय, तिला कोणाचीच खुशी नाही आहे. तिला फक्त स्वतःची खुशी आहे आणि तिच्या एक भावजाईची आणि भावाची, बस एवढीच खुशी आहे तिले. पोरीची काही तशी खूप खुशी नाही आहे तिले. हो ना बाई, पोरीची किती खुशी राहते बाई बापाले. सोनाईची लय खुशी राहते बापा सासूले. आई जाऊ दे, जो जसं असते तसं असते. आपल्याला काही कोणाला काही मनाचं नाही आहे. आता बाया बोलावल्या आणि त्या कधी येतो म्हणे त्या येईन ना, त्या आता गती गती येईन एकाने. तुम्ही कर ना तुमच्या तयारी गॅरी नाही करत काय? अशाच बसान का इथं? हा बाई तयारी करतो ना मी आता. मोहिनी ताई हे काय आहे? सोफा काऊन सजवला असा? आपल्या घरचा नाही मी, ह्या कुठचा आणला? पाळणा बाई तो पाळणा भाड्यानं आणला तिकडून. तर बसा लागते त्याच्यावर, आज बसा लागते आणि फोटो गिटो काढा लागते. हो काय? बसा लागते, बसून फोटो काढा लागते आहे ना? मी पण काढा त्याच्यात बसून फोटो. तुला नाही काढायला ग, मला काढा लागते त्याच्यात बसून फोटो. तुम्हालाच करून बसा लागते त्याच्यात, आम्ही कोण नाही बसू शकत. तुलाही बसा लागेल हो एखाद्या दिवशी जुही ताई बाई. अजून तुला बसायला त्याच्यात. हे आता सध्या मोहिनीलाच बसा लागते. तिचा 7वा महिना आहे की नाही, म्हणून बेबी शावर ऐकलं ना ते? हो ऐकलं मी. बेबी शावर ऐकलं, पाहिलं पण आहे मी कसं करते ते. हो अशाच याच्यात बसवते, पण त्याला झोका पण देते असा. चाल ना मग आपण तयारी करू ना. तू घाल साडी, मी घालतो. लावला ते फोन, लावला जवळले लावला ना. लावला ते म्हणे सुट्टीच आहे म्हणे मला आज. जमलं तर येतो म्हणे मी, नाही जमलं तर नाही येणार म्हणे. ते गाडी पाहायला चाललो म्हणे मी आज. गाडी कायसाठी बापा? गाडी घेतो म्हणते का आता जवळ? हा बाई आता गाडी पाहिजे ना. आता कसं वैशाली ताईची माझी डिलिव्हरी येईन ना, तर मग अर्ध्या रात्री जर काम पडलं आणि तर मग कुठं नेईन, काय ना नेईन मग, म्हणून. बरं आहे बाई, तुमच्यासाठी गाडी घेणं चालू आहे. बरोबर आहे ना वैशाली ताई, आमच्या गावात मग गाड्या नाही ना, गाड्या नाही, ऑटो नाही, मग कुठून आणून वेळेवर, म्हणून ते गाडी घेणं चालू आहे. नाही पाहिजेच गड्या तुम्हाला, तुमची एवढी मोठी फॅमिली आहे, तुम्हाला कुठं झाले आले गाड्या पाहिजेच. जा दोघी जणी करा पटपट तयाऱ्या करा. मी इकडचं बाकीचं आवडतो. हा करतो. मस्त पटून राहिले यायचं दोघीचं, मोहिनीचं आणि त्या जुईचं. हा बाई, नाही तर नंदा भाऊ जायचं पटत नाही. नंदा भाऊ जायचं तर सोड, पण ह्या आपल्या मोहिनीचं कोणासोबत पटत नाही. पण हे बरोबर पटवून राहिली म्हटलं तिले. हो ना, ते मस्त हिच्या मागं फिरते मोहिनी ताई करून, आणि हे तिले भल्ली भाव देते. आई चांगला आहे ना, चांगली गोष्ट आहे दोघीचं पटून राहिलं तर. तसे नंदा भाऊ जायचं पटलं पाहिजे. हो बाई, पटलं तर पाहिजे माय. परी मी काय म्हणतो, आज माझ्यासाठी स्वयंपाक काही करू नको. मी गावाला चाललो मोहिनीच्या घरी. तुला इथं बोलावलं, तू चालत नाही काय? भाऊजी पण मला तर फोनच नाही आला मोहिनीताईंचा. नाही फोन नसून केला तिनं, पण मला सांगितलं म्हणे परीले सांगा म्हणे आज ते 7व्या महिन्याचा कार्यक्रम आहे तिथं, पाळण्यावर बसवते तिले आज, तर त्याच्यासाठी. तर मग तिकडे जाईन म्हटलं मी दुपारी. हो का भाऊजी? ठीक आहे, मी यांना विचारते. जर यांनी हो म्हटलं तर मी पण येऊन जाईन मग तुमच्यासोबत. ठीक आहे पाहिजे विचार करतो, त्याला विचारतो सुमितले काय म्हणते तू तर, आणि पाहिजे मग. नाही तर असं कर्जा मी जर गेलोय तर दोघं जण येऊन जायचं तुम्ही. हो भाऊजी, पाहते ना, तसं जमलं तर तसं पाहते. आता मी थोडंसं ते गाडीचं पाहून येतो पहिले, आणि मग त्याच्यानंतर तिकडे जाईन. हो भाऊजी, ठीक आहे. कोण राजेश का? काय म्हणून राहिला तो? कुठं चालला? कुठे नाही आता बाई, तो ते ना मोहिनीताईंचा काहीतरी कार्यक्रम आहे म्हणते. काहीतरी म्हटलं त्यांनी 7वा महिना की असं काहीतरी कार्यक्रम आहे म्हणते, तर त्यांना तिथे जायचं आहे असं म्हटलं त्यांनी. तर स्वयंपाक नको करू म्हणाले, असं म्हणाले भाऊजी. असं 7व्या महिन्याचा कार्यक्रम आहे का तिचा? मग याला एकट्यालाच बोलावलं वाटते नाही? नाही, मला पण बोलावलं. म्हणजे भाऊजींना सांगितलं की परीला पण घेऊन या म्हणून, असं म्हटलं म्हणते. पाय बरं किती आहे ते. हा, परीले बोलाव म्हटलं, पण असं नाही म्हटलं का आत्या बैले म्हणजो बा. हा, आत्या बैले आणजा का काही शब्द नाही म्हटलं निघाला तिच्या तोंडातून. तोंड नाही उरलं बोलायच्या वेळेस. काय बाई असं तर असं बापा, सासूची जराशी ये नाही, फक्त माईचीच लागून घेत जाय म्हणा. सासूची काही फिकर नाही आहे तिला. लेकरं बागवाच्या वेळेस सासूच राहीन, माई नाही येणार इथं दिदार पाडाले. मग जाशील ना तू? माहित नाही आता बाई, आता हे सुमितजी आल्यानंतर माहित पडते. आज तसा पण संडे आहे ना, तर जाऊ पण शकते. त्यांना जर म्हटलं की जायचं आहे तर दोघं जण जाईल आम्ही, आणि येऊन पण जाईल. तिची बहीण असन ना तिथं, बहीण असन ना माय असन. हो, त्यांची बहीण पण आहे, त्यांची आई पण आहे, आणि त्यांची बहिणी पण आहे. बहिणी आहे ना त्यांची, ते पण आहे. वहिनी? तिला कोणती वहिनी आहे व? दोघी मायले की आहे त्या, आणि तिचा भाऊ तिच्या भावाचं तर लग्नच व्हायचं आहे. नाही झालं ना ते बाई, लग्न झालं त्यांचं. म्हणजे त्यांनी लव्ह मॅरेज केलं, तिकडूनच मुलगी आणली पुण्यावरून. तर लव्ह मॅरेज झालाय त्यांचं, ते इथे राहत आहे म्हणते ते आता. हो काय हो? आणली काय त्याला पोरगी? नाही, मला वाटेच तरी तो असाच काही करण म्हणून. तिकडे शिकायला गेल्यावर काही तो इकडची पोरगी करण काय मायबापाच्या मनानं. बरोबर आहे, त्यानं केलंच तिकडे. हे भल्ली ज्ञान वाटे. माय भाऊ असा, माय भाऊ इंजिनियर, त्याच्यासाठी इंजिनियर पोरगी पाहतो. काय भेटलं शेवटी? नाही, इंजिनियरच आहे म्हणते ना ती पण सर्व्हिसवर आहे म्हणते. हो का? हो आता बाई, सर्व्हिसवरच आहे म्हणते ती पण. बापा, आता काय पाहायला लागते तिथं? पैसाच पैसा आहे. माझी पण इच्छा आहे जायची, कसा कार्यक्रम करते तर बघायला. तर स्वयंपाक करून ठेवून देते मी तुमच्या सर्वांसाठी, आणि मी सुमितजी निघून जाईल माईकवर. जा ना बाबा, तुला बोलावलं आहे तर. आता ज्याला बोलावलं त्यानं गेलं पाहिजे. आता आम्हाला बोलावलंच नाही तर कसं जाऊ? बोलावलं असतं तर गेलो असतो. पण आता बाई, तुमच्याच तर सुनीचा कार्यक्रम आहे. नाही पण बोलावलं तर काय होते गेलं तर. मी तर म्हणते चला ना आपण जाऊ.
आपण दोघी सोबत जाऊ, मग समीजींना नाही नेऊ. म्हणजे सासूला काही इज्जतच नाही आहे. सासू काय रस्त्यावरच पडली आहे, मग बोलावलं नाही काही नाही चालली तिथं. अशी नसतो जात मी कायच्यात. काय ते बाई, आता ते एवढ्यासाठी बघायला परवडते का? मी तर म्हणते ना की खरोखर चला तुम्ही, तुम्हाला पण बघायला मिळते कार्यक्रम. काही गरज नाही मला कार्यक्रम पाहायची. काय गरज चालली मला? करू दे ना त्याइले. इथे आहे त्या शिष्टवानाच्या. बापा हे येते ना पोरगी कविता, भल्ली केव्हा आणते बापा. नवरा घेऊन येते इथं 15-15, 20-20 दिवसासाठी. आणि जायचं नाव निघत दोघे जण. आई जाऊ दे ना, आता ती पोरगी होय म्हणून अशी येते ना राहते. व दुसरी कोणी असती तर आली असती का इथं? दुसऱ्या कोणाला मी ठेवलं तरी असतं काय बिचारे. भेटली आहे मग तिला गाडी आता? हो बाई भेटली, गेल्याबरोबर गाडी तयारच होती तर भेटूनच गेली. तिला बसली ते तरी बरं झालं गाडी लवकर भेटली. आई मला तरी माझ्या जाऊचा फोन आला होता. व असं काय म्हणे ते बोलावलं काय तुला ये म्हणून, कामाचा हे नेट पडला असं तिथं. आता नाही मोहिनीनं बोलावलं तिच्या आईच्या घरी. मोहिनीनं कायले बोलावलं बाबा तिच्या आईच्या घरी तुले? आई तिथं तिचा 7व्या महिन्याचा कार्यक्रम नाही काय, त्याच्यासाठी फोन केला होता तिनं. कधी आहे आज? हा आज आहे म्हणे, या म्हणे वैशाली ताई. मग अशी वक्तावर जातं का तू? आणि अशी धावपळ करत अशा कंडिशनमध्ये काही गरज नाही आहे जायची. जाऊ नको आई, खाऊ न जाऊ दे ना. बिचारे वैशाली, तुझी कंडिशन काय आहे बाय? हा तू येई 7वा महिना, तिचाही 7वा महिना, बरोबर राहते काही एका ठिकाणी दोघी जाणं? जाऊ नको, आपले घरी राह. सांगता येते तिले आणि समजूनही घेते ते. नाही समजाचा विषय नाही आई, समजते ते. पण तरी मी तिला हो नाही केलं ते म्हणे या ना म्हणे ताई म्हणे. काही नको जाऊ, दगदग करत जाशील इथून एवढ्या दूर. जवळ आहे का गाव एकदमच? का नाही बा 5-10 किलोमीटरवर गेलं तर चालते, पण एवढं दूर गाव आहे 30-35 किलोमीटर. तिथं जाशील, गाडी धक्का लागला काही लागलं, कोणं ढकवून दिलं काय करशील? आपली कशी बाई स्वतःची गाडी असली तर काही नाही वाटत. आई ते तर बरोबर आहे म्हणा. आज गाडी घेते म्हणते ना. येई ना, राजेश बापूजीला सांगितलं गाडी पाहिली आहे म्हणे तर जाई म्हणे, घेऊन ये म्हणे. सौदा गिदा सगळं झालं आहे म्हणे, तर गाडी आणते ना आमच्या घरी. आता होता आता आणून तर आणून आता आहे काय सध्या? आता गाडीनं जा लागते का तुले? तू तर जाशील एसटीनं. हा बाई, मग एसटीनं जाशील तर कसं करशील तिथं? बरं आहे ठीक आहे ना, तू नाही म्हणतो तर नाही जात ना. तेच म्हणतो बाजीत करून काही अर्थ नाही हो बाई. तुझ्या चांगल्यासाठीच म्हणून राहिली मी. कसं आहे, आपल्याला वाटत नाही आपल्या लेकराचं वायशी झालं पाहिजे म्हणून. आई मी सांगून देईन मग तिले येणं नाही होत म्हणून. ना फोन करून सांगून देईन, नाही तर मग कार्यक्रम झाल्यावर सांगून देईन. नाही तर ते आता वाट पाहिजे नाही बाई. आताच सांगून देतो तिले फोन करून. हो आताच सांगून दे तिले, फोन करून दे तिले म्हणा बाई मी काही येऊ शकत नाही, मैस्त म्हणा अशी कंडिशन आहे. हा बाई ठीक आहे. बापा अजून बाय याच्याच आहे काय? व या ना जी काकू या ना, याचे आहे बिचारे. हो आता येते, जास्त बायाने बोलावले बाय, 5-6 जणीच आहे त्या. काहून गाणीवाल्याने सापडला काय? गेलती हो मी त्या गाणीवाल्याच्या इकडे. ते ना म्हणते कुठचा होय तर हो का घेतला आहे म्हणते, तर तिथं गेल्या म्हणते बापा त्या गाणी म्हणाले. कोणीच नव्हत्या घरी. त्या जेवढे आहे ना 8-10 जणी, एकही नव्हती त्याच्यातली, सगळ्या गेल्या म्हणे बापा. हो आता कोणाच्या इथं काही चालू राहते कधी तर जातात मग त्या भजनं म्हणाले, गाणे म्हणाले. काय लिहि जाते त्या? तर त्या पहिले सांगायला लागत होतं ते 2-3 दिवसा पहिले. मग त्यानं तुझ्या घरची तारीख घेतली असती बरोबर. एवढं लक्षातच नाही आलं जी काकू. मला असं वाटलं, मी म्हटलं आता ह्या कुठं जाते म्हटलं, तर बोलवून घेईन म्हटलं, आपलं काय घंटाभराचा कार्यक्रम म्हटलं. कोणी नसते सापडत बघतात, सारे आपापल्या कामोकामी चालल्या जाते. मग काय करतो आता? काय करायचं आहे आता? 5 जणी मिळून ओटी भरून टाकू तिची आणि तिला याच्यात बसून देऊ, झालं. आणि फोटो काढून घेऊ, तेवढंच महत्वाचं असते. का आता नाही म्हटले तर नाही म्हटले बाई गाणी. काकू तुम्हाला येत असं माझी गाणी? नाही बाई मला कुठे येते माझी गाणी, मी कधी गाणी म्हटलेच नाही, तर मला काही गाणी येत नाही. बसा ना आजी, आजी काकू बसा ना, या बसा इथं. काय आता येते बाकीच्या येणाऱ्या. हो बाई चलो बसू तिथं. ये बा शरम तर कायले, ये ना बसा लागते याच्यात, तुला शर्मा नाही लागत? एवढं मोठं बाया काहीच बोलावलं काय माहित माझ्या बहिणीनं. फालतू चालली बाया घेऊन. तिला सांगितलं बरं, मला पहिले शरम येते लय मोठ्या बाया असल्या म्हणजे, तरी तिनं घेऊन आली बाया. येऊ महिनी येणं बसणं, मग वेळ होते ना बिचारे येणं. कधी येतो म्हणे तुझे पाहुणे? काय माहित बाई, येतो म्हणे. आता येते का नाही येत माहित नाही मला. बबिता हे पोरगी कोण आहे मोहिनी सोबत आहे? काकू ते भावजाई होय माई, मोहितची बायको होय. अमाय काही केलं हो यानं लग्न? आम्हाला तर माहितच नाही ते भावाचं लग्न झालं तर. काकू त्यानं तिकडेच केलं, त्याच्याच मनानं केलं. आता इकडे रिसेप्शन देऊ आम्ही. बरं आहे बाबा, आजकाल पोरगी स्वतःच्याच मनानं करून घेते, माय बाबाची गरजच नाही. बरं आहे चित्राबाई, तुम्हाला पोरगी पाहायची गरज नाही पडली. अन चांगली आहे पोरगी. कुठची बाई? पुण्याचीच होय काकू, नोकरीवर आहे मी भावजाई. असं नोकरीवर आहे काय? आता काय पाहा लागते बाबा, नोकरीवालीच आहे तर. ये ना बसणं, आम्हाला उशीर होते जाले घरी. पटपट निपटवा, तुम्ही मोकड्या ना मी मोकड्या. मोहिनी ताई चला ना, बसा ना. मस्त दिसून राहिली मोहिनी, तयारी मस्त केली बा. हो साडी गिडी सुंदर दिसून राहिली. साडी तुला शोभली. जुईनं घालून दिली का तुले? नाही मॅच घातली, जुईलेच तर मी घालून दिली. तिला घालता येते का साडी? ये मग बस याच्यात. तुला म्हटलं होतं ना जास्त बाया नको बोलव म्हणून. जास्त कुठे येईन मी, 3 तर बाया आहे. 3 ह्या 2 आम्ही, आणि आता नाही आल्या बाकीच्या तर 2 ह्या होऊन जाते. ह्या आजी तर काही भरणार नाही ती ओटी, आईनं मी आणि एक जुही, झालं 5 जणी. हा करून टाका घरातल्या घरात. मोहिनी ताई आली का बरी तू?
ये ना, मी यायला सांगितलं होतं परीले सांग जा म्हणून यासाठी. ये बस. येऊ बाई परी बस. एकटी चाली काय? सासूला कोण नाही आणलं सोबत? म्हटलं मी त्यांना चला म्हटलं, तर नाही म्हणे मी नाही येत म्हणे, तूच जा म्हणे, मला बोलवलं नाही म्हणे तिनं. सांगितलं होतं मी राजेशजीले, आत्याबाईले सांग जा म्हटलं, परीले सांग जा म्हटलं, वैशाली ताईले फोन लावला होता, पण तुला तर माहिती आहे आत्याबाई. हो नाही येत ताई त्या. बरं चला आता टाइम होऊन राहिला. बरं बस बरं मोहिनी याच्यात. बसा मोहिनी ताई त्यात, आम्ही हलवतो तुम्हाला, झोका देतो. हो हलवा बापा मला आता. घ्या ना आता उभ्या कायला राहता. लावना 5 जणी हात लावा सटकन आणि भरा तिची वटी. काय आता नाहीतरी झोकेत दिला आहे का नाही तुम्हाला? 5 झोके देऊन द्या. तिले काही आता गाणे गिणे तर म्हणाले कोणी आहेच नाही का गाणे म्हणा लागते म्हणून. घ्या करा निपटा पटपट. थांब ना माझी, काऊन गडबड करतं? कुठं जा लागते तुले? काम आहे ना हो बाबा घरी. काम तर सारी जिंदगीच आहे तुले. आता काय मला काय चांगल्याला बसवू देत नाही काय? येऊ परी ये ना इकडे. लावणं पाडण्याला हात लावणं. हो ताई लावते ना, इथूनच लावते. हा ना सुनीताबाई उभ्या व्हा ना जराशा. तुम्ही लावना. हो बापा होतो उभी. आरामाने द्याव बाबा झोका. जोऱ्यांना काय देऊ, चक्कर गिक्कर येऊन जाईन तिले. चक्कर नाही येतो काकू मले. द्या मग जोऱ्यानं हलवा दिले. चक्कर नाही येत म्हणते तिले. बरं झालं बापा आजी तू नाही आहे झोका द्यायला. का द्या घरवाला नाही येत का याच्यात बसाले? येईन ना माझी, येईन ना, कामी आहे ना ते. आम्हाला गाणे गिणे म्हणणारे की कोणी भेटले नाही बापा, म्हणून आम्ही गाणे काही म्हटले नाही. साधा सुद्धा कार्यक्रम केला. या तुम्ही कार्यक्रम पाहायसाठी. कार्यक्रम सेलिब्रेट करायला या मोहिनीचा. भेटू मग आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.